कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे खडे जये त्या श्रीकृष्णे बंधुतया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आपली जीवनमुक्ताची लक्षणं चाललेली आहेत. प्रश्न पडतो की सगळीकडे जीवनमुक्ताची लक्षणं एवढी देतात, तीच 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 किती ऐकायची? तोपर्यंत ऐकायची जोपर्यंत आपल्या अंगात ती बांधली जात नाही. ती बांधण्यासाठी आधी ती सक्तीने सुरुवातीला, सक्तीने म्हणजे आर्टिफिशियली म्हणूया किंवा आठवणीने त्याप्रमाणे आपल्याला वागायला लागतं. जी सांगितलेली आहे ती तेवढ्यासाठी सांगितलेली आहे की परीक्षा करण्यासाठी नसून आपण त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा, ते आपले साधन आहे. आणि तसं आपण वागायचा प्रयत्न करायचा, मग हळूहळू त्या स्थितीला पोहोचलो की ते सहज होऊन जातात. जोपर्यंत ती सक्तीची आहे, जोपर्यंत ती जाणीवपूर्वक करायला लागतायत, तोपर्यंत ते साधन आहे. आणि त्याच्यानंतर तो सहज स्वभाव होऊन जातो. ते साधन म्हणून त्याच्याकडे पाहायचं, म्हणून त्या पद्धतीने आपण ही लक्षणं बघतोय. आताचा जो श्लोक आहे तो 436 पर्यंत आपले झालेले आहेत. हा 37वा आता सुरू करूया. त्याच्यात म्हटलेलं आहे की ब्रह्मानंद रसास्वादा सप्त चित्ततया यते हे अंतर्बहिर्विज्ञानम जीवन मुक्तस्य लक्षणम. म्हणजे ब्रह्मानंद रसास्वाद आसक्त चित्ततया, जो जीवन मुक्त आहे तिथे त्याला यती म्हटलेलं आहे. तर अशाच चित्त जे असतं ते पूर्णपणे म्हणजे 10 वाटाने धावणं तर बंद झालेलं असतं. मग ते कुठे राहतं तर ब्रह्मानंदाच्या आनंदाच्या रसाचा स्वाद घेण्यात ते मग्न असतं. आपल्याला कसं कोणी काही छान म्हटलं त्याच्यात आपण परत परत ते करतो. खूप आनंद कुठे झाला असला तरी देखील आपण त्या आनंदाचा परत परत आठवून आस्वाद घेण्यात रमतो. इथे तो जो ज्ञानी आहे तर तो अखंड म्हणून प्रेझेंट मध्ये आपण आठवून करतो. म्हणजे पास्ट आठवून आपण त्या रसाचा आस्वाद घेत असतो. हा प्रेझेंट मध्ये त्या रसात बुडलेला असतो. फरक मोठा आहे. जे होऊन गेलेला आहे, तो अनुभव जो आलेला आहे त्याचाही म्हणूया, शांतीचा म्हणूया. रसास्वादी ध्यानातली एक दोष आहे, अडथळा आहे सांगितलेला, की त्या शांतीचा, त्या सुखाचा तोच आस्वाद घेत बसतो, आणखी चित्त विलीन करायचं विसरतो. चित्ताचा लय होत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव येत नाही. म्हणून रसास्वाद हा दोष सांगितलेला आहे ध्यानातला. पण हा जो दोष आहे हा आपण ध्यान करतोय प्रयत्नपूर्वक, एक जीव त्या परब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय, तिथे रसास्वाद हा अडथळा आहे. पण इथे तो एकरूप झालेला आहे. आणखीन एकरूप होऊन त्या रसाचा आस्वाद घेण्यात त्याचं चित्त मग्न आहे.
म्हणजे एक प्रकारे तो समाधी अवस्थेत आहे आणि एक प्रकारे तो त्याचा रस पण घेतोय. हे कसं काय आहे? कारण त्याला दुसरं काही दिसत नसतं, तो ब्रह्मच होतो. ब्रह्मची होऊन विचारे ब्रह्माची माझी, अशी त्याची अवस्था असते. आणि त्यामुळे सगळीकडे ब्रह्म असल्यामुळे ब्रह्मानंदाशिवाय त्याला दुसरं काय कळणार आहे, दुसरा कसला आस्वाद तो घेऊ शकणार आहे? तुकाराम महाराज जे म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, त्याचा काय अर्थ आहे की ह्या जगात आनंदाशिवाय दुसरं काही नाहीये. मग जगात वावरताना काहीही जरी असलं तरी आनंदाचाच अनुभव येतो. म्हणजे मग आपण काय करायचं? दुःखाला दूर ठेवायचं. हे माझं स्वरूप नाहीये असं जाणीवपूर्वक स्वतःला बजावायचं. श्री गुरु नेहमी म्हणतात की स्वतःला दुःखी करायचा स्वतःला देखील अधिकार नाही. वाक्य लक्षात घ्यायचं की मला दुःखी करायचा मलाही अधिकार नाही. का नाहीये अधिकार? कारण मी सुखस्वरूप आहे, मी आनंद रूप आहे. मग मी आनंद रूप असताना मी मला दुःखी करायला लागले तर ते आगंतुक ओढून आणलेलं दुःख आहे. मी आनंद रूप आहे, मीच आनंद आहे. अशा ह्याच्यात दुःखाला वाव आहे कुठे? पण तरी देखील जर का मी दुःखी होत असेल तर माझं काहीतरी चुकत आहे. जर का मला द्वेष वाटत असला, मला दुसरं काही असे विकार होत असले तर माझं कुठेतरी काहीतरी चुकत आहे. मला स्वतःवरती लक्ष ठेवायची आवश्यकता आहे. आणखीन हे त्याचा ब्रह्मानंदाचा स्वाद घेतोय तो स्वाद घेण्यात त्याचं चित्त आत आणखीन बाहेर दोन्ही जे विकार होतात त्याचं त्याला भान नसतं म्हणजे पूर्णपणे बाधित झालेले असतात. लक्ष देण्याचं काही कारणच नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विकारांचं भान नसतं म्हणजे विकार आहेत, संस्कार रूपाने म्हणूया, पण आत देखील त्याच्या विकार आहेत. विकार म्हणजे बदल. बदल तो ज्ञानाचा असू शकेल, तो आनंदाचा असू शकेल. पदार्थ कळतोय, विकारच आहे तो. शांत अंतःकरणावरती त्या ज्ञानाचा तरंग उठला की नाही, की मला आता हे समोरचं आयपॅड कळत आहे, म्हणजे माझी वृत्ती तिथपर्यंत गेली आहे. याचा अर्थ त्या अंतःकरण वृत्तीत बदल म्हणजे विकार झालेला आहे. असे तो जरी जीवन मुक्त असला तरी त्याचंही अंतःकरण जाणार आहेच ना. असं त्यालाही समोरचे पदार्थ दिसणार आहेतच ना. आनंदाच्या डोहावरती आनंदाचा तरंग म्हणजे विकारच आहे शेवटी, तोही उठणारच आहे. प्रारब्धाच्या मुळे त्याच्याही अंतःकरणावरती अनेक जन्मांचे संस्कार आहेत. ज्ञानाग्नी भस्मसात करतो हे बरोबर आहे, पण प्रारब्धाचे भस्मसात करत नाही. प्रारब्धाचे ऑलरेडी बाजूला काढलेलं आहे. विहीर आहे मोठी, त्याला झरे आहेत. मी बादलीभर पाणी बाहेर काढलंय. आता विहीर आटली, झरे बंद केले क्रियमान स्वातंत्र्याचे, त्याच्यामुळे त्या संचितात विहिरीच्या पाण्यात भर पडत नाहीये. पण आधीच जे मी पाणी काढलेलं आहे ते वापरूनच संपवायला लागतं. ते संपल्याशिवाय इलाज नसतो. ते जे पाणी आहे तर त्याचा उपयोग, त्याचे संस्कार ते माझ्या अंतःकरणावरती आहेतच. मग हे जे संस्कार सगळे आहेत हे काहीतरी अंतःकरणात बदल घडवून आणणारच आहेत, काहीतरी कुठले तरी विकार उत्पन्न करणारच आहेत. पण ते सगळे विकार म्हणजे मी नाही, मी आनंद रूप आहे. ते विकार माझ्या अंतःकरणात बाधा आणू शकत नाही. आणखीन साधना इतकी वर्ष झालेली असते की त्याच्यामुळे चुकीचे विकार उत्पन्न होत नाही. स्ट्रॉंग प्रारब्ध असलं तर हातून काही घडू शकेल, पण त्याचा अंतःकरणावरती परिणाम होणार नाही.
आणि म्हणूनच शंकराचार्यांनी किंवा श्रुतींनी सांगितलेलं आहे की जीवनमुक्ताच्या हातनं जे पुण्य घडेल तर त्याची फळं त्याच्या शिष्यांना किंवा त्याचे जे त्याला मानणारे असतात तर त्यांना मिळतं, आणि त्याच्या हातनं जे पाप घडतं तर त्याची फळं त्याच्या निंदकांना मिळतं. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्यायचा की त्याच्या हातनं पाप पुण्य दोन्हीही घडू शकतं. ह्याला कारण आहे ते प्रारब्ध. देहाकडनं देह प्रारब्धाच्या अधीन आहे, तो अधीन नाहीये. मग देहाकडनं काय होईल ते होऊन दे, या पद्धतीने त्याचं चालू असतं. पण सहसा त्याच्या हातनं पाप घडत नाही, कारण साधक अवस्थेत चित्त शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय तिथपर्यंत पोचूच शकलेला नाही. पापाची प्रवृत्तीच गेलेली आहे त्याची, वाईट विचारांची, रागाची, द्वेषाची, या सगळ्या प्रवृत्ती त्याच्या नाशा झालेल्या आहेत. असं असल्यामुळे त्याच्या हातनं सहसा चुकीची गोष्ट घडत नाही. प्रारब्धवशात क्वचित कोणाच्या करू शकते. एवढंच फक्त ह्याच्यातनं सांगायचं होतं शंकराचार्यांना किंवा श्रुतीला. इथेच हे सांगतायत की आतलं किंवा बाहेरच्या विकारांचं सत्यत्वाने भान नसतं. तो काही दगड झालेला नसतो, पण ते त्याला नसतं, ते त्याच्या अंतःकरणाला होत असतं भान. विचार अंतःकरणात येत असतात, तो बघत असतो. मी करतो हे नसतं. देह करतोय, मन करताय, बुद्धी करतेय, चालून द्या, अशा पद्धतीचा तिथे विचार असतो. आता इथे हे संस्कृतचं हे सांगते की अंतर बहिर विज्ञानम असा उच्चार केला. त्याचा काय फोड आहे? अंतर बहिही अविज्ञानम. अविज्ञानम म्हणजे भान न होणं, न जाणणं. आतलं आणि बाहेरचे दोन्हीही विकार न जाणणं हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. न जाणणं म्हणजे भानच न होणं, असं जर का असतं, भान न होणं म्हणजे मला ज्ञानच होत नाही, निर्विकल्प समाधीत अखंड आहे, असं जर का असतं तर त्याला जीवन मुक्त आणखीन मग तो असा करतो, मग तो ही कामं करतो, अशा पद्धतीने म्हणता आलं असतं का? अशक्य आहे. तो नुसता निर्विकल्प समाधीत कधीच राहत नाही, हे परत परत आपलं झालेलं आहे. हा, आत बाहेर चाललेलं असतं त्याचं, तळ्यात मळ्यात चालू असतं. क्षणात समाधीत जाऊन क्षणात बाहेर येऊन जगाचं भान, या पद्धतीने त्याचा व्यवहार चालतो. ही सगळी जीवनमुक्ताची लक्षणं आहेत. देहेंद्रियादौ कर्तव्ये ममाहम भाववर्जितः औदासीन्येन यस्तिष्ठेत स जीवनमुक्त लक्षण. म्हणजे देह इंद्रिय आदौ म्हटलेलं आहे. म्हणजे मन, देह, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, देहाचं सगळं आसपासचं सगळं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळे विषय पण त्याच्यात येतात ना. बाहेरच्या गोष्टी म्हणजे प्राण येतात, प्रत्येक गोष्ट येतली. ह्या सगळ्या वस्तूंवरती मम अहम भाव वर्जिता, अहम ममाध्यास असं आपण म्हणतो. इथे ममाहम म्हटलेलं आहे. ते याच्यात मात्रा जुळायला लागतात ना, छंदबद्ध रचना असताना, त्यामुळे थोडासा फरक होतो असा. आणखी मम काय अहम काय, कुठलं जे आधी येईल, काही आपल्याला फरक पडत नाही, त्यांना फरक पडत नाही. कारण शेवटी दोन्हीही गोष्टी ह्या त्याज्य आहेत. अहम ममतेची या लवड सवडी मातेन पवतीची बापुडे, जन्म मरणाचे दुथडी ढळू तिथे, माऊली म्हणतात. म्हणजे मी आणि माझं याच्यामध्ये गटांगळ्या खात बसलेले असतात सगळे. मी सुटत नाही, त्यामुळे माझं पण सुटत नाही. आधी मी आहे आणि मग माझं आहे.
त्यामुळे बाहेरून सुरुवात करावी. माझं जे आहे तर ते सोडवायचा प्रयत्न करावा. ते ईश्वराचं आहे, माझं नाही. घर ईश्वराने बांधून घेतलंय, ते त्याचं आहे. त्यांनी दिलेल्या मटेरियल मधलं म्हणजे दगड विटा वगैरे जे काय आहे ते त्यांनी निर्माण केलेल्या आहेत गोष्टी. त्याच्यातून हे घर बनलेलं आहे. मग त्याच्यावर मी कसा काय हक्क सांगणार? हे सगळं त्याचं आहे. हा भाव मनात ठेवून टॅक्स भरत जायचा. मी छानपैकी तिथे राहायचं, मेंटेन करायचं, रंगरंगोटी करायची, सगळं करायचं. पण आतमध्ये पाहिजे की हे त्याचं आहे. मी भाड्याने राहते तिथे. मुदत हल्ली 11 महिन्यांची वगैरे कायम करार करायला लागतो ना, तसा मुदतीचा करार आहे हा माझ्यासाठी. मी इथे आहे तोपर्यंत मी त्याला माझं म्हणते, माझ्या मालकीचं म्हणते. मी जेव्हा जाईन तेव्हा त्या कोणाच्या मालकीचं होणार आहे? माझ्या मालकीचं निश्चित नाही राहणार. जे वारस म्हणून मी डिक्लेअर करेन त्यांच्या मालकीचं होईल. त्यांनी पुढे काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. एखाद वेळे पाडून दुसरी इमारत उभी होईल, एखाद वेळे नुसतं पडझड होईल, एखाद वेळे लोक राहतील. देवाचं घर आहे, देवाच्या याच्याप्रमाणे त्याची विल्हेवाट लागते. प्रत्येक गोष्टीचं हे लक्षात घ्यायचं. हे घराचं उदाहरण दिलं. घरात अनेक वस्तू असतात, त्यांना मी माझ्या माझ्या म्हणून म्हणते, आवडीने सगळ्या जमा करते. त्या किती माझ्या असतात. खुर्ची लाकडाची. लाकूड कुठून आलाय? देवाच्याच याच्यातून आलाय. त्याला आकार सुतारांनी दिलाय. तिथे मी काय केलंय? मी फक्त पैसे दिले त्याचे. त्याच्या पलीकडे मी काय केलंय? मग ते माझं होतं. तो पैसा म्हणजे तरी काय? धातूचे तुकडे किंवा कागदाचे तुकडे. आजकाल तर सगळं व्हर्च्युअल आहे. इकडून तिकडे जातं, प्रत्यक्षात आपल्याला ते दिसत सुद्धा नाहीत पैसे. ह्या बँकेतनं त्या बँकेत. म्हणजे ते केल्यासारखं आहे की नाही, दिल्यासारखं आहे की नाही. माझं नाहीये ते. हे मुख्य लक्षात घ्यायचं की हे पुन्हा सगळं मला वापरायला मिळालेलं आहे. देह मला वापरायला मिळालाय. कुठली गोष्ट त्याच्याबद्दल गेल्या वेळेस झालं होतं की देह मला मुदतीने मिळालेला आहे. किती मुदत आहे ते माहित नाहीये. ती सही मी केलेली आहे खरी, पण ती केली होती ती ह्या जन्माच्या आधी मी केली होती. की किती मुदतीसाठी मला देवा देतोयस तू हे. त्याने दिलं. मला मुदत माहित नाही, त्यामुळे त्यांनी जा म्हटलं की निघायची तयारी आपली पाहिजे. त्या क्षणी बाहेर पडता आलं पाहिजे सुखाने अगदी. चला आपली मुदत संपली, आपण आता इथं निघूया. बस. हॉटेलची रूम वगैरे आपण सोडतो की नाही ताबडतोब? चेकआउटचा टाइम झाला की आपल्याला ते सोडायला लागते. मग एक्सटेंड करून द्या ना 1 दिवस अजून. 1 दिवसाचे पैसे भरा. इथे तीही सोय नाहीये. इथे मुदत संपली की कसलीही मुदत वाढ नाही, काहीही एक्सटेन्शन नाही. आपल्याला ते सोडायलाच लागतं. आणि ते कुठे सोडायला लागेल, कसं सोडायला लागेल, ते सगळं त्याच्या हातात असतं. हे आपल्या हातातली कुठचीही गोष्ट नाहीये, हे लक्षात घ्यायचं. आणि मग मी इथे मेले तर कसं काय? अरे दार सगळी बंद आहेत, मग लोक कशी काय मला मी मेले हे कळेल त्यांना? जे होणार आहे ते होऊन दे ना. मला त्याचं काय आहे? ते बघून घेतील काय करायचं, ते दार फोडायचं का काय पद्धतीने यायचं आत, ते बघून घेतील. मला त्याचं काय आहे? मी ब्रह्म होऊन राहिलेली आहे. जरी ब्रह्म होऊन राहिले नसले तरी सुद्धा सर्वसामान्यपणे देखील जरी मी ह्याला माझा देह म्हणत असले तरी देखील हा विचार करायला काय हरकत आहे? आणि उगाचच्या उगाच त्याची काळजी करत बसणं. कशासाठी काळजी करत बसायची?
जे होणार ते होणार नाही या देहाचं. मोठ्या मोठ्यांचे देखील देह कुजलेले आपण ऐकलेले आहे. काय फरक पडतोय मला ते? त्या देहावरती आपलं एवढं ममत्व असतं, माझं माझं माझं, की मृत्यू सुद्धा कसा यावा, त्याच्यानंतर त्या देहाला कसं सजवलं जावं, वगैरे वगैरे सगळं. किती लोक यावीत, तो भाषण व्हावीत का, विनोद आहे सगळा. म्हणून आपण काय करायचं आहे हे आपण लक्षात घ्यायचं. त्याच्यात आपण अडकायचं नाही. मी आणि माझं नाही, सगळं काही देवाचं. तेथे या जीवाचे काय आहे? काही नाही. म्हणून मी माझं हा भाव वर्जित करून औदासिन्येन तिष्ठती. औदासिन्य म्हणजे त्याच्या त्याच्याबद्दल काहीही राग लोभ न धरता, कसलीही रिॲक्शन न येता, असा अत्यंत आनंदाने राहतो, मजेत राहतो. रिॲक्शन्स जेव्हा येतात त्यावेळी दुःख असतं त्याच्याबरोबर, कारण आपण स्वरूपापासून ढळलेले असतो, शांतीपासून ढळलेले असतो. म्हणून शांतीपासून ढळायचं नाही, दूर जायचं नाही. मी आणि माझं हे जोपर्यंत आपण करतोय तोपर्यंत आपण अशांत असतो. म्हणून माऊली म्हणतात ना, की मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यास म्हणजे पूर्णपणे सगळ्याचा त्याग केलेला सन्यास. कुठे? ब्रह्मस्वरूपात सगळ्याचा त्याग केलाय. ब्रह्मस्वरूपात त्याग केलाय म्हणजे काय? पूर्ण ब्रह्मभाव आलेला आहे. कुठल्या काय श्लोकात हे येणार आहे काही? सगळीकडे त्याचा ब्रह्मभावच झालेला आहे. म्हणून हा अहंकार, हे ममत्व, हे देखील ब्रह्माच्या सगळं ब्रह्मच आहे ना. मग माझं माझं कशाला म्हणायचं? मग कोणाबद्दल प्रेम, कोणाबद्दल द्वेष हवाय कशाला आहे? आणि येईलच कसं म्हणून? जर का हे काहीही माझं नाहीये, हे माझं म्हणून कोणीही काहीही करणार नाहीये, हरवलं समजा, गेलं, चोरी गेलं, ज्याचं होतं त्यांनी नेलं, मला त्याचं काहीही वाटतं कामा नाही. जीवनमुक्ताचं हे लक्षण आहे. म्हणजे चोरीची कंप्लेंट करायची नाही असं नाही, हरवलेलं शोधायचं नाही असं नाही, ते करायचं, व्यवहार सांभाळायचा आहे. पण नाही मिळालं तरी त्याचं काहीही वाटायला नाही. असं कसं गेलं हा विचार सुद्धा मनात यायला नको. गेलं ना, ठीक आहे, शोध, मिळालं ठीक आहे, नाही मिळालं ठीक आहे. माझी आनंदाची स्थिती बिघडता कामा नाही. औदासीन्येन यस तिष्ठेत स जीवन मुक्त लक्षण. जो असा औदासिन्यानी म्हणजे राग द्वेष रहित, प्रतिक्रिया रहित असा जो होऊन राहतो त्याला जीवन मुक्त म्हणतात. जो अशा गोष्टींसाठी रडत बसतो तो जीवन मुक्त नाही. हा आता कोणी गेलं जवळचं तर गंभीर चेहरा लागतो करायला, त्याबद्दल प्रश्नच नाही. व्यवहार व्यवहारासारखा सांभाळायचा आहे. पण आतमध्ये शांतीला धक्का लागत नाही. समुद्र असतो ना, वरती लाटा असतात, खोलवर समुद्र अत्यंत शांत असतो. तसं आहे की आतमध्ये पूर्ण शांती, आणि वरवर जगाच्या व्यवहारापुरतं तरंग चालून देत. सुखाचे आम्हाला बरं वाटतंय, ते छान आहे. ह काय जात आहे म्हणायला? म्हणतील लोक तू जीवनमुक्त नाहीस म्हणून. ते त्याचा काय संबंध आहे माझा? लोकांना जे बोलायचं आहे ते बोलून देत. मी काय आहे, जीवनमुक्त आहे असं सुद्धा वाटतं उपयोगी.
मजा आहे ती तिथे आहे. तो इतका सहज भाव झाला पाहिजे की मी जीवनमुक्त आहे की नाही हा मनात विचार सुद्धा याची गरज नाही. त्या शांतीच्या, त्या आनंदाच्या, त्याच मस्तीत राहायचंय. तिथे ती कुठून आलीये, मग मला लोक जीवनमुक्त समजतायत की नाही, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत मडकं कच्च आहे. पक्क्या मडक्यामध्ये अशा पद्धतीचा विचार उमटतच नाही. जे जसं चालायचं आहे ते ईश्वरी नियोजनाप्रमाणे चाललेलं आहे. माझा संबंध नाहीये, मी ब्रह्म आहे, सगळ्यापासून अलिप्त आहे. विज्ञात आत्मनो यस्य ब्रह्मभाव श्रुतेर्बलात् भवबंध विनिर्मुक्त स जीवन मुक्त लक्षण. ब्रह्मभाव हा श्रुतेर्बलात् विज्ञात. श्रुतिवचनांच्या मुळे, म्हणजे श्रुतीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते त्यांनी स्वीकारलेलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी आचरण केलं होतं. आणखीन त्याच्यामुळे त्यांनी मी ब्रह्म, हे जग ब्रह्मरूप आहे हे जाणलेलं होतं. पूर्ण जाणलेलं आहे, प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे, त्याची तशी खात्री झालेली आहे. त्याला त्याच्याबद्दल शंका सुद्धा मनात एवढीशी देखील शिल्लक नाहीये. ह्याला ब्रह्मभाव म्हणतात. असा जो आहे तो संसार रूप बंधनातून पूर्ण सुटून जातो. कारण काय, जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संधी. पुढला जन्म जो असतो तो ज्या वासना स्ट्रॉंग असतात, वरती आलेल्या असतात, फळ द्यायला तयार झालेले असतात, त्याप्रमाणे आपल्याला पुढला जन्म मिळत असतो. पाप पुण्याच्या हिशेबाप्रमाणे पुढची वासना तीव्र जास्त होती त्याच्याप्रमाणे त्या योनीत आपल्याला जन्म मिळतो. राग असला जर का एखाद्या गोष्टीबद्दल तर ती भावना तीव्र आहे. प्रेमच असायला पाहिजे असं नाहीये, त्यानुसार जन्म मिळेल. पण हा जर का मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे अशी जर का खात्री असली त्याला, त्याचे सगळे संस्कार नष्ट होऊन जातात. ज्यावेळी त्याचा देहत्याग होतो त्यावेळी असले नसलेले सगळे जे वासना म्हणूया, संस्कार म्हणूया, कर्मफळाचं म्हणूया, शिल्लक राहिलेलं सगळंच्या सगळं जळून भस्म होतं. मग पुढला जन्म त्याला कशाच्या आधारावर मिळणार? वासनाच जर का उरल्या नाहीये तर तसं काय होणार? संकल्प नाहीये, इंद्रियांचा जय वासनांचा क्षय, संकल्पाही वरी नाहीये मन, तुका म्हणे नाहीये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. बस त्याला ह्या जाणीवा नसतातच, सत्यत्वाने नसतात, हे लक्षात घ्यायचं. परत हे सांगायला लागतं की नसतात म्हणजे त्याला कळतच नाही असं अजिबात नाहीये. त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होत असतं, पण प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, हे जे श्रुती सांगते ते होणाऱ्या प्रत्येक बोधामागे, बोधामध्ये त्याला ते अमृत तत्व, ब्रह्मतत्व दिसत असत. म्हणजे त्याला सगळीकडे केवळ ब्रह्म आहे ही खात्री असते. ब्रह्म दिसत नाही हे लक्षात घ्यायचं. आपण ब्रह्म बघू शकत नाही, ते आकाश जसं बघू शकत नाही, आकाशापेक्षा ब्रह्म सूक्ष्म आहे, तसं काय ब्रह्म दिसेल? इंद्रियांच्या ते पलीकडलं आहे. इंद्रिय त्याच्यावरती भासतायत. त्या रज्जूवर भासणाऱ्या सर्पाला कधीतरी रज्जू दिसणं शक्य आहे का? ते जे मृगजळ दिसताय त्या मृगजळाला खालची जमीन कधीतरी दिसणार आहे का? तसं माझ्या इंद्रियांना कधीतरी त्या ब्रह्माचं ज्ञान होणार आहे का? शक्य आहे. ज्यावेळी मी इंद्रियांचा नाद सोडीन, ज्यावेळी मी देहाचा नाद सोडीन, मी देह नाही हे माझं जेव्हा पक्क होईल,
हे जग सुद्धा सत्य नाहीये, हे देखील ब्रह्मरूप आहे, हे जेव्हा पक्क होईल त्यावेळी आपोआपच ब्रह्म होऊ न विचारे ब्रह्माची माझी हे होऊन जाईल. गीतेतला श्लोक आहे ना, ब्रह्म हवीर ब्रह्मणा होतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. किंवा मला वाटतं जनाबाईचा अभंग आहे की देव खाते देव पिते देवावरी मी निजते. म्हणजे जे काय आहे ते ब्रह्मरूप आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. कारण जे दिसत आहे ते भासमान आहे किंवा ब्रह्मच या रूपाने नटलाय. दोन्ही एकच आहेत की नाही? जे आहे ते भासमान आहे म्हणजे सगळं ब्रह्म आहे, फक्त ब्रह्म आहे. कारण भास ते खरा नसतो म्हणजे सगळं ब्रह्म आहे. किंवा ब्रह्मच या रूपाने मला दिसत आहे. ह्या दोन याच्यात शब्दात फक्त फरक आहे, बाकी काय फरक उरला त्याच्यात? काहीही नाही. सगळीकडे ही ब्रह्म भावना जी आहे ती साधकाला साधन काळाच्या शेवटच्या ह्याच्यात अन्वयाचा विचार करायला लागतो की सगळीकडे ब्रह्म आहे म्हणून, सगळीकडे ते व्यापून आहे. मग असं असताना त्याच्यात चांगलं वाईट कशासाठी? आणि यामुळे त्याचा द्वेष, त्याचा तिरस्कार, घृणा हे सगळे जातात म्हणून शास्त्र सांगतात. कारण तो सगळीकडे ब्रह्म म्हणून बघतोय, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही जगात, हे त्याला कळलेलं आहे. आणि हे श्रुतीच्या मुळे कळलेलं आहे, शास्त्र श्रुती यांच्यामुळे कळलेलं आहे. आणि म्हणून तो भवबंधापासून संसार रूप जो बंध आहे, जो सरत जाणार आहे, संसरती किती संसार अखंड बदलतय संसार, पण ते माझं मानल्यामुळे, ते सत्य मानल्यामुळे मला बंध निर्माण झाला. पण ज्या वेळे हे सगळं ब्रह्म आहे हे कळेल त्यावेळे त्या बंधाला जागा राहिली कुठे? अजिबात नाहीये. तो जगासकट देहासकट ब्रह्मच होऊन राहतो. आणि अशाला जीवनमुक्त म्हणतात. म्हणजे इथे आपण काय करायचंय? सगळीकडे ब्रह्मरूप पाहायचा प्रयत्न करायचा आहे. ब्रह्म नाही तरी ईश्वर रूप तरी पाहूया, ईश्वराने दिलाय असं तरी म्हणूया. जड आत्मनिवेदनात म्हटलेलं आहे की पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा. ठीक आहे, मी देवाचा आहे म्हणून सुरुवात आपण करतो. माझं काही नाही देवा, हे सगळं तुझं आहे. आणि मग काय होतं? सगळं करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचाची अंश, त्याचा तो जी आपण असं ठाव नाही. जे काय दिसतंय ते सगळं त्याच आहे, सगळीकडे तोच व्यापून आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. सगळ्यात त्याचा अंश आहे. म्हणजे मग सगळे माझ्यात पण त्याचाच अंश आहे. तो पक्षी आता तिथे ओरडतोय त्याच्यात पण त्याचाच अंश आहे. म्हणजे आम्ही एकच आहोत की नाही, हा विचार हळूहळू ठसायला लागतो. आणि मग ठावची नाही चंचळाचा तेथे आधी नितुकायचा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेकायचा. चंचळ म्हणण्याजोगं ईश्वर तत्व सुद्धा जिथे नाहीये, हे जग जे आहे हे सुद्धा जिथे भासमान आहे, ठावची नाही चंचळाचं. मग तिथे मी तू हे सगळं आलं कुठं? सगळं जे आहे ते ईश्वर रूप म्हणा, ब्रह्मरूप म्हणा किंवा नाहीये म्हणा, काहीही म्हणा, काही फरक पडत नाही. सगळं एकच, सगळ्याचा अर्थ एकच होतो. असा जो पूर्णपणे ज्याचा निश्चय आहे त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे, कारण तो या भवबंधनातून पूर्णपणे सुटलेला आहे. कारण जे आहे ते फक्त ब्रह्म आहे. तिथे मी माझं हे सगळं संपलेलं आहे, जगातलं सत्यत्व गेलेलं आहे. आणि केवळ एक ब्रह्म आहे, हे ज्याचं पक्क झालेलं आहे तो जीवनमुक्त आहे. देहेंद्रियेष्वहम भाव
इदम भावस्तदन्यके यस्य नो भवतः क्वापि स जीवन मुक्त इष्यते. म्हणजे देहेंद्रियेषु अहंभाव. देह इंद्रिय आता जे झालं तेच, त्याच्याबद्दल अहंभाव मी. आणखीन बाकीचं जे आहे त्याच्याबद्दल इदम भाव, ज्याला आपण इदंता असा एक शब्द वापरला जातो. अहंता, इदंता, मी, माझं. इदंता म्हणजे हे, आणि अहम म्हणजे मी. अहंभाव देहाच्या बद्दल असतो, इंद्रियांच्या बद्दल असतो, मन बुद्धी वगैरे बद्दल असतो. आणि इदंता म्हणजे हे आसपास जे काय आपल्याला दिसतंय त्याला आपण हे म्हणून म्हणतो की नाही. जे दूरचं असतं त्याला ते म्हणतो. ते काय आणि हे काय सगळं इदंतेत येतं. हे जे इदंता म्हटलेली आहे म्हणजे काय आहे, तर देह इंद्रिय काय किंवा बाकीचं जग काय यांच्याबद्दल त्याला द्वैत भासत नाही. म्हणजे काय आहे द्वैत नाही म्हणजे काय. द्वैत तर दिसताय ना, दिसत, पण सगळीकडे पुन्हा तेच आहे की व्यापून ब्रह्म. हे शब्द फक्त वेगळे वापरले की ह्या सगळ्यात त्याला द्वैत दिसत नाही. ह्याचा अर्थ एवढाच आहे की सगळीकडे ते एकच तत्व व्यापून आहे, ह्याचं त्याला पक्क ज्ञान असतं, त्याला तशी पक्की खात्री असते. द्वैत दिसत नाही म्हणजे हे सगळं भासमान आहे, खरं नाहीये, हे हा त्याचा दृढ निश्चय असतो. देह इंद्रिय सगळे इदम इदम म्हणून आपल्याला जाणवणारे पदार्थ अगणित हे द्वैत भाव जातात. अशा पद्धतीने द्वैत बरीच सांगितलेत, मुख्य 6 सांगितलेली आहेत की जड आणि जड यांच्यातला भेद, जीव आणखीन जडातला भेद, ईश्वर आणि जडातला भेद, जीव आणि ईश्वरातला भेद वगैरे ह्या पद्धतीने हे सगळे भेद जे आहेत ते त्याचे मावळलेले असतात. मावळलेले असतात म्हणजे तो खाताना पोळी भातच खाणार आहे, घाण खायला जाणार नाहीये. पण तरी त्याच्या मनात हे सगळं ब्रह्मरूप आहे, हे सगळं भासमान आहे, म्हणून खेळा ऐसा प्रपंच होऊन जातो. असं झालं. चला, खिलाडू वृत्तीने घ्यायचं असतं सगळं. व्यवहार त्यामुळे आनंदमय होत जातो. त्याचा व्यवहार करेल पण तो आनंद रूप होऊन राहील. जग आनंद आहे, देह आनंद आहे, कारण मी आनंद रूपच आहे. सगळीकडे आनंदाशिवाय दुसरं काहीही नाहीये. त्या ईश्वर तत्वाशिवाय, त्या ब्रह्म तत्वाशिवाय दुसरं काहीही नाहीये. जोपर्यंत जग दिसत आहे तोपर्यंत ईश्वर तत्व आपण स्वीकारूया. ईश्वराचे अंश कारण म्हणता येतात. ब्रह्माला अंश अंशी भाव नाही असं सांगितलं जातं शास्त्राकडनं. म्हणून मग आपल्याला अंश दिसतायत ना, ईश्वर आहे, पण त्याच्या मागे ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्मच सगळीकडे व्यापून आहे, दुसरं काहीही नाहीये. हा सगळा भेद आहे, हा मिथ्या आहे. मिथ्या भेदात मिथ्या मनाने मिथ्या कर्म करायचं आहे. मन मिथ्या आहे, देह मिथ्या आहे, जे कर्म करते ते मिथ्या आहे, जे करण्यात येत आहे कार्य जे होत आहे ते मिथ्या आहे, ज्या पदार्थातनं मी कार्य करते ते सगळे मिथ्या आहेत. मग सत्य काय आहे? आनंद सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म सत्य आहे म्हणून आपल्याला काही कळणार नाही, पण आनंद, ज्ञान, सच्चित आनंद रूपता हे सत्य आहे. ते कायम टिकणार आहे, ते कधीही जात नाही. ती स्वरूप लक्षण आहेत ब्रह्माची. स्वरूप म्हणजे अंगभूत लक्षण आहे, ती कशावरती अवलंबून नसलेली लक्षण आहे. ती सुद्धा वास्तविक दुसरं काही त्याचं वर्णन करता येत नाही, म्हणून सच्चिदानंद आपण स्वरूप लक्षण म्हणतो.
पण ब्रह्माची सगळी लक्षणं कशाच्या तरी सापेक्षच आहेत. तशीच ही पण सापेक्ष आहे. ब्रह्म कसं आहे ते सांगताच येत नाही. त्यामुळे स्वरूप लक्षणं देखील सापेक्ष येतात. की असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, जडाची आहे समाप्ती चित्त ऐसे. ब्रह्म असत नाहीये, अज्ञान रूप नाहीये, जड नाहीये, हे सगळं सांगण्यासाठी हे शब्द वापरलेले आहेत. म्हणजे शेवटी शब्द हे सगळे सापेक्ष आहेत. शब्द कुठे उत्पन्न झालाय? त्या ब्रह्मावरती ईश्वर तत्व आलं, आणखी ओम या रूपात शब्द आला. म्हणजे तो देखील त्या भासमान साखळीतला पहिला दुवा आहे ना, तोही मिथ्या आहे. म्हणून सच्चिद आनंद हे शब्द देखील मिथ्या आहेत, पण त्याच्यात जे आपल्याला इंडिकेट केलं जातं ते ब्रह्मसत्य आहे. ते कसं आहे? आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी म्हणून समर्थ म्हणतात. म्हणून ब्रह्मची वर्णवेना हे गे हेची त्याची या वर्णना अंतरस्थितीची या पुन्हा अंतरनिष्ठ झाली. ते कसं आहे हे सांगता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. ज्याला तो अनुभव आलेला आहे त्यालाच ते कळतं, बाकी कोणालाही ते कळणं शक्य नाहीये. म्हणून त्याचा पाठलाग सोडायचा का? अजिबात नाही. तो अनुभव घ्यायचा, आनंदरूप व्हायचं. तसं झालं तरच जीवनाला अर्थ आहे ना. नाहीतर मानव जन्म घेतला कशासाठी, मिळाला कशासाठी, देवाने कशासाठी दिलाय? एवढ्यासाठी मिळालेला आहे हा. मग ज्यासाठी मला मिळालेलं आहे तेच जर का मी केलं नाही तर काय उपयोग आहे? घरात मी छान अगदी निर्लेप तवे आणखी भांडी हे सगळं धुवून ठेवलं आणि स्वयंपाकच घरात केला नाही, सगळं बाहेरनं सतत ऑर्डर करत राहील, काय उपयोग आहे त्याचा? काही उपयोग नाही. ज्या गोष्टी आपण मिळतात आपल्याला आणि त्या वापरायला हव्या की नाही, तर त्याचा उपयोग केल्यासारखा आहे. तसं आपल्याला जर का हा देह, इंद्रिय, मन, बुद्धी हे मिळालेलं आहे, ते कशासाठी मिळालेलं आहे? तर ह्याचा जो करता आहे त्याला जाणण्यासाठी मिळालेलं आहे. मग त्याला न जाणता जर का आपण देह सोडला आपण त्यावेळेस सोडत नाही, त्यावेळेस आपल्याकडनं तो ओढून घेतलं जात. आपल्याला मरायचं नसतं, कायम जगायचं असतं. जीवनमुक्ताला तसं काहीही नसतं, आनंदाने देह त्याग करतो तो. इतकंच काय, पण तुकाराम महाराज म्हणतात तसं, पाहू नये तोंड विटाळाचे, या जगाचं तोंड सुद्धा बघू नये. आम्ही जातो अमुच्या गावा, आनंदाने अत्यंत गेले. ज्ञानेश्वर माऊलींनी तर आपण समाधीच घेऊन टाकली. बस माझं काम संपलं, मी चाललो. त्या जगाबद्दल त्यांना जेवढं काम करायचं होतं तेवढं केल्यानंतर काहीही उरलं नव्हतं. देहाबद्दल काही प्रेम नाही, जगाबद्दल प्रेम नाही, किंवा केवळ प्रेमच आहे, हा विरोधाभास आहे. पण ज्ञान आणि प्रेम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे शुद्ध प्रेम असतं तर ते देखील ईश्वर रूपच असतं. शुद्ध ज्ञान असतं ते तसंच असतं. शुद्ध प्रेम म्हणजे सगळीकडे मीच व्यापून आहे, माझं प्रेम माझ्यावरती सगळ्यात जास्त असतं. सगळीकडे मीच आहे म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीबद्दल प्रेम वाटतं, सगळ्या अपेक्षा संपतात. म्हणजेच जेव्हा हेही कळतं की देवच सगळीकडे व्यापून आहे किंवा ब्रह्मच सगळीकडे व्यापून आहे, सगळ्याला आपल्या रिॲक्शन त्याच असतात, आनंद रूपता असते, तिथल्या अपेक्षा संपतात, त्याच्यापासून होणारं सुख किंवा दुःख दोन्ही संपतात, कारण सगळं एकच. त्या आनंदात केवळ त्या सुखात सुखरूप होऊन तो अत्यंत आनंदाचं जीवन जगतो, अवीट आनंद असतो. नाहीतर
ते जुनं गाणं होतं ना की थोडे शिकवे भी हो कुछ शिकायत भी हो तो मजा जीने का और भी आता है वगैरे. तसलं काहीही नसतं. शुद्ध आनंद, निर्भेळ आनंद, आणखीन ज्या आनंदाचा कधीही वीट येणं शक्य नाही असा आनंद येतो. आपल्याला बदल हवा असा वाटतो पण तिथे बदलाची गरजच नसते. शुद्ध आनंद येतो. मी इतका अवीट आहे, असा अपरिमित आहे की त्याच्यातनं बाहेर पडायची त्याला इच्छा सुद्धा होणार नाही, असा तो आनंद आहे. म्हणून जीवनमुक्त जो आहे तर त्याच्यासाठी भेद हा मावळलेला असतो. जरी व्यवहार करत राहिला तरी तो भेदबुद्धीने करत नाही. तो व्यवहार देवाने दिलेला आहे, प्रारब्ध वशात आपल्याला देह मिळालेला आहे. प्रारब्ध त्याच्याकडनं काम करून घेत असत, त्यालाही ते माहिती असत. त्यामुळे तो कसलाही भेदाकडे लक्ष देत नाही. त्या भेदातलं काही येवो काही जाओ, आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातीला आशंका जन्म मृत्याची. मी ब्रह्मच आहे हा त्याचा पक्का भाव असतो. जगाबद्दलच केवळ प्रेम असतं कारण ते ब्रह्मरूप आहे. पण तिथला माझेपणा, मीपणा हा सगळा नाहीसा झालेला असतो त्याचा. न प्रत्येक ब्रह्मणोर्भेदम कदापि ब्रह्मसर्गयो प्रज्ञया यो विजानाति स जीवन मुक्त लक्षण. प्रत्येक ब्रह्मणो भेदे कदापि न विचार. म्हणजे त्याला ह्या सगळ्याच्या मागे काय आहे, हे सगळं निश्चित काय आहे हा अर्थ पक्का कळलेला असतो. तर त्याच्यामुळे त्याला तो भेद दिसत नाही. इथे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे की प्रत्येकाचं स्वरूप जाणल्यामुळे त्वम पदार्थ आणि तत्पदार्थ यांच्या मागे जे निरुपाधिक शुद्ध चैतन्य आहे त्या चैतन्याचा त्याला भेद, म्हणजे एकत्व त्याला कळलेलं असतं. त्यामुळे त्याला भेद कळत नाही. आधी भेद कळत नाही म्हटलं होतं, आता त्याच्या मागचं कारण सांगितलं की त्वम पदार्थ आणि तत्पदार्थ आपल्याला माहिती आहेत. त्वम पदार्थ म्हणजे काय आहे? मी तू पणाची झाली बोळवण आपण म्हणतो ना आरतीत. त्वम पदार्थ ते तू आहेस, ते म्हणजे तत्पदार्थ, ते म्हणजे ब्रह्म. आणि तू आहेस म्हणजे कुटस्थ चैतन्य हे तुझं स्वरूप आहे. ते जे आहे तर त्याचं ब्रह्मचैतन्य हे स्वरूप आहे. आणि कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य दोन्ही एकच आहे. आत्मा आणि ब्रह्म दोन्ही एकरूपच आहे. एकरूप आहेत म्हटल्यानंतर भेद होणार आहे. साखरेच्या 2 पिशव्या आणल्या होत्या, डब्यात ओतल्या. कुठली साखर कुठल्या पिशवीतली हे कळणार आहे का मला? अशक्य आहे. दोन्ही एकरूपच आहे. पाणी पाण्यात मिसळलं, कळणार आहे का कुठलं कुठल्या याच्यातनं आणलं, भांड्यातनं आणलं? ते नाही कळणार. तस जीव आणि ब्रह्म किंवा आत्मा आणि ब्रह्म ह्यांचा एकरूपता एकदा पक्की झाली ही आपलं बुद्धी आणखीन अंतःकरण ह्यांच्या साह्याने पक्की होत असते, हे लक्षात घ्यायचं. ती प्रत्यक्षात कायम आपण आहोतच, पण आपल्याला हे ज्ञान नसतं. इथे जीवन मुक्तावस्था त्याला ते ज्ञान झालेलं असतं. म्हणून नित्य प्राप्ताची प्राप्ती असं त्याला म्हणण्यात येतं. ते माझं स्वरूप आहेच, ते नाही असं कधीही होत नाहीये. पण सॉरी, ते जे नित्य प्राप्त आहे तर तेच मी आहे हे भान आलेलं असतं. अज्ञानाच्या ठिकाणी ते भान नसतं.
तो जो असतो तर तो केवळ सगळं बघत असतो, जग बघत असतो आणि ते सत्यत्वाने बघत असतो. स्वतःचा देह मी वेगळा, जग वेगळं ह्या बुद्धीने. आपल्याला माहिती आहे, आपल्याला कायमचा अनुभव आहे त्या सगळ्याचा. आपल्याला अनुभव नाहीये, तो एकत्व पाहायचा अनुभव नाहीये. ते एकत्व पाहायला शिकायचंय. त्वम पदार्थ आणि तत्पदार्थ हे एकरूप आहे हे जाणायचंय. की जग संपूर्ण जे आहे ते एक रस आहे. आपण ब्रह्माची लक्षणं बघतो ना, त्याच्यात एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड एकरस वगैरे 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 मोठी गाडी आहे ती सगळी. त्याचा अर्थ काय आहे की हा जो मला सगळा भेद दिसतोय तो सत्य नाहीये. जे आहे तर तिथे फक्त ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आहे. मी पण ब्रह्म आहे. तो गीतेतला श्लोकच मला परत परत आठवतो की अन्न देखील ब्रह्म आहे, अन्न खाणाराही ब्रह्म आहे, जग ही ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे. हे केवळ बोलायचं नाहीये, हे अनुभवाची गोष्ट आहे. आणि अनुभवाची गोष्ट आहे म्हणजे काय आहे, सतत अनुभव मी ब्रह्म आहे असा येत नाही. एकरूपता येते, जगाचा बाध होऊन जातो, म्हणजे जगाच्या बद्दलचा इंटरेस्ट सगळा संपतो. व्यवहार व्यवहाराप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे सुरू राहतो. पण त्याच्यात माझं आहे, आणखीन हे टिकलं पाहिजे, मी हे काम केलंच पाहिजे. संपत सगळं. झालं झालं, नाही झालं न होईना का. इतकी त्याच्यात सहजता असते. त्यामुळे आग्रह संपलेला असतो. आपण आग्रह सोडू शकतो की नाही. पहिल्या पायऱ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने कुठचंही माझ्या मनासारखं झालंच पाहिजे हा आग्रह आपण सोडू शकतो. ते त्या दृष्टीने पुढे जाणं आहे. जीवनमुक्त कधीही आग्रह धरत नाही. हा म्हणजे संकल्प नाहीत असं नाही की ह्या व्यक्तीचं भलं व्हावं, ज्ञान व्हावं. संकल्प उठणार आहेत मनात, मन आहे तिथे, पण आग्रह संपलेला असतो की अशी एखादी गोष्ट करायला काही हरकत नाही, करूया. संकल्प उठेल, पण तो संकल्प पण बाधित असेल, कारण मन पण बाधित आहे. सत्य तिथलं काहीही नाहीये हे त्याला फक्त माहिती असतं. आणि अशा ह्याच्यावरती जसं खेळात आपण मी भात वाढलाय बरं का जेव, मुलं सांगतात की नाही, चहा आणून देतात. काय असतं त्याच्यात, फक्त आकाश असतं, हवा असते, पण आपण चहा पितो. तसा सगळा व्यवहार त्याच्या दृष्टीने चाललेला असतो. मिथ्या गोष्टींचा, मिथ्या गोष्टींची मिथ्या व्यवहार चाललेला असतो आणि तो तो सगळा अलिप्तपणे बघून एन्जॉय करत असतो. चालू दे जे चाललंय ते. जग जगा परी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले. ते सूत्र हाती घेतले ऐसे न व्हावे. तो तसा प्रयत्नच करत नाही, कारण ते ईश्वराच्या नियमाप्रमाणे चालणार आहे. वास्तविक मिथ्या आहे हा त्याचा 100% खात्री झालेली असते. म्हणून असे भेद तो सत्यत्वाने कधीही बघत नाही. हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. इथे आपण आता मला वाटतं थांबावं. 441 पर्यंत झालेलं आहे. अजून एक होऊ शकेल खरा. ठीक आहे. साधुभी पूज्यमानेस्मिन् पीड्यमानेपि दुर्जनैः समभावो भवेद्यस्य स जीवन मुक्त लक्षण. म्हणजे त्याची पूजा केली, कोणी निंदा केली. इथे साधूंनी पूजा केली आणि दुर्जनांनी निंदा केली, त्रास दिला असं म्हटलेलं आहे. तरी त्याला दोघांच्याही ठिकाणी समदृष्टी असते. गीतेत आहे ना, साधुभी
अशा पद्धतीचा एक श्लोक आहे, मला श्लोक आठवत नाही येतो. पण पंडिता समदर्शिना म्हणून पण आहे. शुनीचैव श्वपाकेच, किंवा पंडित असला तरी देखील त्या सगळ्यांच्या बद्दल ह्याची समदृष्टी असते. समदृष्टी असते म्हणजे काय आहे? देह हाडांची मोळी आहे, किंवा सगळं जे आहे ते पंचमहाभूतिक आहे. त्याच्या मागे ब्रह्मतत्व आहे, सगळं ब्रह्मरूप आहे. हा समभाव तिथे असतो. आणि समभाव असल्यामुळे कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. बस, कोणीही काहीही केलं, निंदा केली तरी मला काय करायचं आहे त्याच्याशी? जे चाललंय ते देहाबद्दल चाललंय, मनाबद्दल चाललंय, चालून द्या. हे सत्य कुठे आहे? ते ब्रह्मरूप आहे. पूजा करतायत, चालून द्या. देहाची चालली, त्या ज्ञानाची पूजा चालली, माझं थोडंच आहे काही संबंध. म्हणून दोन्ही ठिकाणी कोणी पूजा करताय म्हणून त्याच्याबद्दल प्रेम वाटेल, आपलेपणा वाटेल, कोणी निंदा करताय म्हणून त्याच्याबद्दल द्वेष वाटेल, असं काहीही त्याचं राहत नाही. सगळीकडे त्याचा समभाव होतो. असा जो असतो त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. म्हणजे समभाव हा जीवनमुक्ताचा स्थायी भाव झालेला असतो. यांनी माझी निंदा केली, काय मी बघून घेईन, ह्या अशा तऱ्हेचं तिथे काहीही नसतं. त्याने निंदा केली तो त्याच्या त्रिगुणांच्या मुळे केली, पूर्वजन्मीच्या ह्याच्यामुळे केली, देणं घेणं होतं त्याच्यामुळे. जीवाचा जीवाशी संबंध आहे, माझा काय संबंध तिथे? देहाचा देहाशी आहे, माझा तिथे संबंध नाहीये. मी ब्रह्म आहे, मी आनंद रूप आहे, बस. त्याच्या पलीकडे तिथे काही नाही. हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. आणि अशी जीवनमुक्ताच्या लक्षणांचा आपण अभ्यास करायचा, म्हणजे आपल्या अंगात ती बाणवायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. परत परत सांगायला लागतं की आपण लक्षणं इतरांची तपासायची नाहीयेत, तर मी त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा आहे. मी सगळीकडे समभाव ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे कोणी जर का माझी निंदा केली तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, मनाला लावून घ्यायचं नाही. तो पण ब्रह्माचा ईश्वराचा अंश आहे, मी पण तशीच आहे. आता तो तसं बोलला, पूर्वजन्मीचं देणं घेणं असेल, नियोजनाचा भाग आहे ईश्वराच्या. या पद्धतीने त्याच्याकडे पूर्णपणे सोडून द्यायचं, विसरायचं. क्षमा सोडा, नुसते विसरूनच जायचं पूर्णपणे. आणि त्याच्याबद्दल देखील तेवढीच आत्मीयता ठेवायची जेवढी आपण स्वतःबद्दल ठेवतो. जो पूजा करतो त्याच्याबद्दल पूजा करतोय कारण त्याचंही पूर्वजन्मीचं काहीतरी असेल, सत्वगुण त्याचा वर आला असेल, म्हणून तो पूजा करायला लागलाय. संपलं. ह्या भावाने जेव्हा आपण सगळीकडे बघायला लागतो तर त्यावेळे हळूहळू हळूहळू ते आपलं दृढ व्हायला लागतं. आणि बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आर्टिफिशियली पहिल्यांदा हे करायला लागतं. हे असं जादूची काडी फिरवून होत नाही, किंवा एकदा ध्यानात अनुभव येऊन सुद्धा होत नाही. याचा परत परत निश्चय करायला लागतो. परत परत बुद्धी निश्चय आत्मज्ञान हे विसरून चालत नाही. जीवनमुक्ताच्या लक्षणांप्रमाणे आपण स्वतः प्रयत्न करायला लागतो. त्यावेळी हळूहळू ती पक्की व्हायला लागतात आणि ती तशी अंगी बाणायला लागतात. तेव्हा असा प्रयत्न करायची बुद्धी आपल्याला सगळ्यांना मिळून दे, की मी सद्गुरूंकडे प्रार्थना करते आणि थांबते इथे आता. हरिओम. श्रीहरी. तुम्हाला साष्टांग नमस्कार डॉक्टर जसनाती. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून विचारू शकता.
ज्योत्स्नाताई, हं? अ, हा अ, थोडासा अ, वेगळा म्हणजे याच्यातलंच आहे. अहम आणि इदमचा विषय निघाला त्याच्यावरून आम्ही दासबोधाचा वर्ग आहे ना, त्याच्यात अभ्यास करत होतो तेव्हा हं. एक वाक्य आलं होतं डॉक्टर बरं. काका दासबोध चिंतनिकामध्ये, हं. की मी व हा आणि मी व तो यापेक्षा मी व तू यांच्यामध्ये आत्यंतिक विरोध आहे. आम्ही अंदाजाने अर्थ लावला, पण थोडा स्पष्टीकरण हवं होतं. काय लावला अर्थ तुम्ही? नाही म्हणजे ते त्याच्या पुढेच काकांनीच लिहिलेलं आहे की अस्मत युष्मत प्रत्यय गोचर त्याच्याप्रमाणे म्हणजे मी व हा म्हणजे हा तृतीय पुरुषी झाला आणि मी व तू हे द्वितीय पुरुषी झालं, असं असल्यामुळे असं म्हटलंय का. सा- तू हा समोर आहे आपल्या, हा दूर झालाय. कळलं? हो हो. समोरच्या बद्दलचा अफेक्ट जास्त करतो आपल्याला. हा तो सगळं म्हणजे दूर दूर गेले ना, आणखीन आणखीन. पण तू म्हणजे प्रत्यक्षात समोर आहे माझ्या. आणखीन मी तू, तू तू मैं वगैरे चाललेलं आहे. मग तिथे एकत्व हे अनुभवणं हे महत्वाचं असतं. हा अशी तसं चाललेलं नाही. म्हणून आत्यंतिक विरोध असा शब्द म्हणजे. म्हणून आत्यंतिक विरोध आहे. तू हा पूर्णपणे वेगळा वाटतो मला. हा दूर आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलच्या रिॲक्शन्स आपल्या माइल्ड अच्छा असतात अच्छा. आणि तूच्या बद्दलच्या रिॲक्शन्स आपल्या स्ट्रॉंग असतात. हम्म. म्हणजे दासबोधातलीच ओवी होती त्याच्यावर ते काकांची. म्हणून मी तूपणा घालवायचा आहे ना. अंश हम्म. पाहायचा तो काय कारण आहे की असा आत्यंतिक विरोध राहू नये यासाठी समोरच्यात देखील तोच ईश्वराचा अंश आहे जो माझ्यात आहे. आणि तो केवळ त्याच्या त्रिगुणांच्या मुळे प्रारब्धाचं देण्या घेण्यामुळे असा वागतोय. मी त्याला काहीतरी केलं असेल पूर्वीच्या जन्मात. या सगळ्या पद्धतीने तो भेद आणखीन ती स्ट्रॉंग रिॲक्शन विरोध तो काढायचा आहे. आपल्याला अशाच पद्धतीने सुरुवात करायला लागते. तो विरोध काढायचा म्हणजे एकदम त्याच्याकडे आपण ब्रह्मबुद्धीने नाही बघू शकणार. पण ह्या पद्धतीने हळूहळू आपल्या रिॲक्शन्स माइल्ड व्हायला लागतात आणि मग हळूहळू त्या होणं थांबतं. मला पण एक रिलेटेड प्रश्न होता. इथे अहमभाव आणि इदमभाव असे दोन आलेत. तर तिथे इदमभावावर अम, जास्त म्हणजे इदमभावाचं महत्त्व मला नीट कळलं नाही. कारण की अहमभावामुळे अहमभाव जरी कमी झाला आणि इदमभाव राहिला समजा, म्हणजे तिथे अन्वय दृष्टी नाही झाली असं म्हणता येईल का? आणि पण काय, बोला, सॉरी. सॉरी बोल. म्हणून तिथे इदमभाव सुद्धा जोडीने आणलाय आचार्यांनी असं मी विचार करत होतो की इदमभावाचं महत्त्व कितपत आहे अहमभावाच्या पटीने, असं म्हणजे साधनेसाठी म्हणतोय मी. आणि मग साठी सांगते की अहम आहे म्हणून इदम आहे ना. तेच मला कळलं नाही. मला वाटलं की इदम आहे असं भेददृष्टी आहेच, म्हणजे वेगळे वेगळे पदार्थ वेगळे, त्याचे प्रत्येकाला वेगळी सत्ता आहे असं वाटतं म्हणून इदम भाव आहे, आणि त्यातले काही माझे आहेत म्हणून अहम भाव आहे. अहम भाव म्हणजे मीपणा, म्हणजे देहाबद्दल अहम भाव असतो. हम्म. पदार्थाच्या बद्दल ममत्व असतं, मम भाव असतो. ममत्व, ममता आणि अहंता, अच्छा, दोन हा. पद. आणखीन हे सगळं अहमवरतीच निर्भर आहे. हम्म. इदंता सुद्धा मला दिसताय आपण म्हणतो, म्हणजे मी आलाच ना तिथे. हम्म. हम्म.
मीच्या शिवाय कळणं नाही, रिॲक्शन्स नाही, दिसणं नाही, ऐकू येणं वगैरे हे कुठचेही मीच्या शिवाय होत नाही. आणि इदम म्हणजे तिथे मला ज्ञान झालेलं आहे त्या पदार्थाचं म्हणून मी त्याला इदम म्हणते ना. इदम म्हणतात. हो. ते अहमच्या शिवाय होणार आहे का? अहम शिवाय काहीही होत नाही. म्हणून आपण इदम पासून अहम पर्यंत यायचं, स्थूलाकडनं लांब पासून जवळ जवळ यायला लागायचं असं म्हणतो. जवळचं पण आपल्याला सायमल्टेनियसली समाचार घ्यायलाच लागतो, हम्म. पण लांबनं आलं तर बरं पडतं. ओके ओके. मग जडाजडी अंशी राहतेचे सरसी ते हा, चेतन, या पद्धतीने आपल्याला विचार करता येत जातो. तो अन्वयाचा विचार. हा, म्हणूनच मी मग विचारलं की अन्वयाचा विचार तिथे सांगायचा. अन्वयाचा विचार करत राहायचं. बरोबर. मग त्याच्यात मी ब्रह्म पण येत असते अन्वयात. होय. पण असं म्हणता येईल का जे जे इदंतेसी वाळले मी पळाविण डहारिले, तर ते ते आधी इदं पाहिजे आपुले आपणचे. आपण तर ते आधी इदंत म्हणजे हर्षदचा प्रश्नामुळे मला थोडं कन्फ्युजन झालं की आधी इदंता जाते मग अहंता असं काही आहे का? हा, कारण त्यांनी जरा उलट विचारल्यामुळे मी थोडं कन्फ्युज झाले म्हणून माझा विचारलं. प्रश्न उलटा म्हटलं ना होता. की लांबून जवळ यायचं आहे, त्यामुळे इदंतेकडनं अहंतेकडे यायला लागतं. अहंता जर का आधी घालवता आली तर इदंत आपोआप जाईल, हे अगदी सत्य आहे. आणि हम्म. पण म्हणूनच ते काकांचं वाक्य आत्यंतिक विरोध जे आहे ते लागू पडतंय तिथे असं वाटलं. हो, नाही नाही, बोला तुम्ही, सॉरी मी मध्ये बोलले. मी कुठे बोलतेय, काही नाही बोलत आहे. चला थांबायचं. हो, चालेल. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांचे मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय जय श्री